वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। अकोला येथील अल्पवयीन अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीची मागणी। अकोला शहरातील गुलजारपुरा येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ सकल भोई समाज नवापूर यांनी तीव्र संताप व्यक्त केले। 6 सप्टेंबर 2025 रोजी रोहित समर नावाच्या आरोपीने हे पाशवी कृत्य केले। या गंभीर गुन्ह्याच्या निषेधार्थ समाजाने या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करून पीडितेला तातडीने न्याय देण्याची मागणी प्रशासनाकडे केली। या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपीला अटक केली, त्याबद्दल सकल भोई समाजाने पोलिसांचे आभार मानले। समाजाने दिलेल्या निवेदनात म्हटले की आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून त्यांनी तुरुंगवासही भोगलाय। समाजासाठी एक गंभीर बाब आहे। हे कृत्य भारतीय न्यायसंहिता BNS 2023 मधील कलम 63, 64 आणि 65 आणि पोक्सो कायदा 2012 अंतर्गत येतात। समाजाने प्रशासनाला विनंती केली आहे की या गुन्ह्याची सुनावणी त्वरित सुरू करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून कायद्यावरील विश्वास कायम राहील। तसेच पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला या कठीण काळात शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणीही करण्यात आली। सकल भोई समाजाने आशा व्यक्त केली आहे की पोलीस प्रशासन आणि जिल्हा आणि राज्य सरकार या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पीडितेला न्याय देतील आणि आर्थिक पाठबळ देतील। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, संपादक दर्शन ढोले, नवा। सकल भोई समाज सेवा तालुका भोई समाज सेवा संघ हे सर्वजण अकोला इथे एका अतिशय गरीब कुटुंबाच्या अगदी 13 वर्षाच्या मुलीवरती एका नराधमाने गणपती विसर्जनाच्या वेळेस संपूर्ण कुटुंब बाहेर गेलेलं असताना घरात शिरून अशा या अगदी लहान वयाच्या 13 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे। आणि ह्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर भोई समाजावरती उमटले आहेत। तेव्हा आजच्या दिवशी या नराधमाला जास्तीत जास्त कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। मी म्हणतो की या नराधमाला, कारण त्याचं पूर्वीचं सुद्धा रेकॉर्ड हे क्रिमिनल रेकॉर्ड आहे, तेव्हा अशा या लैंगिक अत्याचार करणाऱ्या, या लहानशा मुलीवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी, याच्यासाठी आम्ही निवेदन घेऊन संपूर्ण भोई समाज आम्ही आज इथे आलो आहोत आणि आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेबांना हे निवेदन सादर केलेलं आहे।